आपल्या ABP माझा, NDTV, TV9 इतर जेवढे पण प्रतिष्ठित आपले इलेक्ट्रॉनिक चॅनल आहेत, या सगळ्याच्या माध्यमातून मी सरकारला आणि सन्माननीय उच्च न्यायालयाला एकच विनंती करतो, AVK कंपाऊंडच्या पिटिशनमध्ये माननीय उच्च न्यायालयाने जस्टिस गिरीश कुलकर्णी साहेब यांच्या बेंचने जे आदेश केले त्याची अंमलबजावणी महापालिका संपूर्ण ठाणे महानगरपालिका हद्दीत न करता, स्पष्ट आदेश आहेत तसे का संपूर्ण ठाणे महानगरपालिका हद्दीमध्ये तुम्ही अनधिकृत बांधकामांवर कारवाई करा. फक्त इतर ठिकाणी देखाव्याची कारवाई, हायकोर्टाची दिशाभूल, धूळफेक करणारे ॲफिडेव्हिट, धूळफेक करणारे कागदपत्र, सगळे रिपोर्ट, सगळे अहवाल धूळफेक करणारे. आणि मी हे अक्षयभाई कागदोपत्री सिद्ध करू शकतो, मी कुठलेही खोटे आरोप करत नाहीये. जसं 18 ऑगस्टला ठाणे महानगरपालिकेने एक ॲफिडेव्हिट दिलं अतिरिक्त आयुक्त प्रशांत रोडे यांनी, आणि 909 अनधिकृत इमारती त्यांनी दाखवल्या, त्याच्यात 227 त्यांनी सांगितलं आम्ही पाडल्या. तर माझी महापालिका आयुक्त सौरव राव आणि त्यांच्या अधीनस्थ येणाऱ्या सगळ्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना एकच म्हणणं आहे की हीच तुमची टीम घ्यावी, ABP माझाची, TV9ची, NDTVची, इतर चॅनलांची, आणि आमच्यासोबत फिरून त्यांनी शीळ विभाग व्यतिरिक्त कुठं कुठं अनधिकृत इमारती जमीनदोज केल्या, भुईसपाट केल्या, त्या त्यांनी आम्हाला दाखवाव्या. आमचा विरोध संपेल. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब यांचा त्रिवार विजय असो, कारण आतापर्यंत शीळ विभागामधल्या जनतेला कुठलाच दिलासा नव्हता, परंतु 15 ऑगस्ट पासून एक मात्र या अनाथ होणाऱ्या लोकांच्या डोक्यावर हात आला एकनाथचा. तीच एक मोठी मदत आहे, त्या व्यतिरिक्त कुठलीच मदत नाही. आम्ही मैदानावर येऊन भेदभावची जी कारवाई आहे तिचा विरोध करतोय, हायकोर्टाच्या आदेशाचा नाही. हा चुकीचा समज पसरवला जातोय. आणि जे काही चॅनल्स आहेत मुस्लिम विरोधी, असं बुरका वर्सेस बुलडोझर, तुम्हाला जे चालवायचं चालवा, आम्हाला आतंकवादी घोषित करायचं करा, आम्हाला टेररिस्ट बोलायचं आहे बोला, परंतु हे लक्षात असू द्या, प्रत्येक ठिकाणी तुम्ही या आणि तुम्हाला प्रत्येक ठिकाणी हा रफिक कामदार सारखा आहे ना एक भारतीय नागरिक आणि मराठी मातीतला अस्सल मराठी माणूस भेटेल तुम्हाला. तुम्ही हे चुकीचे आरोप लावू नका, माहोल बनवू नका. अशा चुकीच्या बातम्या देऊन पत्रकारिता होत नसते. मी पण पत्रकार आहे, 37 वर्षापासून मी पत्रकारिता करतो गणेशभाई, पण असले चुकीचे विधानं करून, चुकीचे स्क्रोल चालवून, चुकीचे सबटायटल चालवून माहोल बिघडू नका. माझी विनंती सगळ्या मुख्य चॅनलांना. जितेंद्र आव्हाड साहेब जे इथले स्थानिक MLA आहेत, आमदार आहेत, त्यांच्याशी आपलं काय बोलणं झालंय का? त्यांनी काय म्हटलंय? अक्षयभाई, हे बघा, जितेंद्र आव्हाड हे मुंब्रा कळवा 149 या विधानसभा मतदारसंघाचे आमदार आहेत. त्यांची हद्द जी आहे ना ती खर्डी नाक्याला संपते. हा भाग जो आहे हा कल्याण ग्रामीणचा आहे. इथले आमदार जे आहेत राजेश मोरे साहेब आहेत, आणि काल राजेश मोरे साहेब पण आले होते भोलेनाथ नगरमध्ये. जे लोक आपली घरं वाचवण्याकरता रस्त्यावर बसली होती त्यांच्याशी ते भेटले, आणि त्याच्यानंतर राजेश मोरे साहेबांनीच शिंदे साहेबांची जाऊन परत चर्चा केली, आणि त्याच्यानंतर माझी शिंदे साहेबांची भेट झाली. राजेश मोरे साहेबांनी आम्हाला खूप मदत केलेली आहे. अहो, इथं तुम्ही फक्त असं कलुषित वातावरण करून काय इच्छित, तुमचं इच्छा काय? अहो, राजेश मोरे साहेब सारखे आमदार येत आहेत आमची मदत करायला, शिंदे साहेबांसारखा खंदा उपमुख्यमंत्री येतोय आमची मदत करायला. कुठं तुम्ही हिंदू मुस्लिमचा वाद निर्माण करताय? गरिबीला जात धर्म नसतो, गरिबीला अक्षयभाई जात धर्म नसतो. ज्याचं छप्पर जातं ना त्याचं दुःख काय ते समजून घ्या, आणि त्याच्यानंतर बुरका वर्सेस बुलडोझर करा. मग तो बुलडोझर तुमच्यावरच कसा येईल ना ती वेळ तुम्हाला दाखवेल. नागरिकांचा आरोप आहे की या भागामध्ये दुजाभाव केला जातो कारवाईच्या. ही गोष्ट 100% खरी आहे. कारण पाटील आगे बढो.
कारण असं आहे, कारण आपण भौगोलिक परिस्थिती पाहिल्यानंतर ह्या एरियाचे जी लोक आहेत, ह्या एरियाची लोक गरीब आहेत. दुसरा विषय राहिला असा का ह्या एरियाला जे बांधकामाचा रेट मिळाला पाहिजे तोही कमी आहे. म्हणजे एकंदरीत सांगायचं तात्पर्य इतकं आहे का जे लोक TMC अधिकारी जे वसुली करतात, इथली वसुली कमी असल्यामुळं इथे जाणून बुजून नेहमी कारवाई होतो. आज आपण पाहतो का ठाणे महानगरपालिकेच्या अनधिकृत बांधकामावर कारवाई होतो. हायकोर्टाच्या आदेशाने निश्चितच हायकोर्टाचा आदेश, हायकोर्ट हा संविधानाने दिलेला रक्षक एक बाजू आहे आणि हायकोर्टाचा आदेश मानणं सर्वांना बंधनकारक आहे. आज बघतो आज गरिबांचे घरं तुटतात. मला प्रशासनाला एक विचारायचं आहे, ही घरं एका दिवसात नाही झाली. घरं होण्याच्या अगोदर अनधिकृत म्हणून तोडता तुम्ही. हायकोर्ट पण माननीय हायकोर्टाने ऑर्डर दिले, पण याच्या बाजूला ह्या लोकांना जेव्हा एखादी ऑर्डर निघतो घर तोडायची, तर माझं म्हणणं असं आहे की जे रहिवासी आहेत त्या रहिवाशांना पार्टी बनवणं अपेक्षित होतं. रहिवाशांना पार्टी कुठं, त्यांचं म्हणणं कोण मांडेल? आज रहिवाशांनी घेतल्यानंतर महाराष्ट्र शासनाच्या नियमानुसार 260च्या अधिनियमानुसार प्रत्येक माणसाला पहिल्यांदा घर खाली करताना एखादा अनधिकृत बांधकाम असतो, तिथं बिल्डरला नोटीस जातो. बिल्डरला नोटीस गेल्यानंतर त्याच्यानंतर पुढे गेल्यानंतर जर रहिवासी असतात तर रहिवाशांचे हेरिंग होतो. रहिवाशांची हेरिंग झाल्यानंतर त्याच्यानंतर पेपर डिक्लेरेशन करतात संबंधित बिल्डिंग ही अनधिकृत आहे आणि इथे कोणीही कुठल्याही प्रकारचं घर घेऊ नये. आज ही सामान्य जनता, माझी गरीब जनता यांनी घर घेतलं, निश्चित ते गरीब आहेत म्हणून आहे. त्यांची चूक, ते त्यांच्या चुकीची त्यांना सजा देतोय आपण, म्हणजे कोर्ट देतोय. मग हा तेच म्हणतोय. पण नाही OCCC ठीक आहे सर, त्यांच्या चुकीची त्यांना सजा देतो. मग अधिकाऱ्यांच्या चुकीची सजा कोण देणार? अधिकाऱ्यांना सजा कोण देणार? आज अधिकाऱ्यांनी ह्या ज्यांना जे शासनाने अधिनियम घातलेले आहेत त्या अधिनियमाचा उल्लंघन त्यांनीही केलेलं आहे. शासनाच्या नियमानुसार त्यांनी इथं नोटीस टाकायला पाहिजे, प्रसिद्ध तुमच्या पेपरला न्यूज द्यायला पाहिजे, प्रत्येकाची हेरिंग घ्यायला पाहिजे, प्रत्येकाला बोलवायला पाहिजे आणि त्याच्यानंतर त्या रहिवाशाला अनधिकृत बांधकाम आहे म्हणून त्यांना नोटीस देऊन त्यांना करायला पाहिजे, डिक्लेअर करायला पाहिजे का तुम्ही अनधिकृत घर राहतात. असं किती लोकांना नोटीस दिलेलं आहे. आणि ही जी अत्याचारकारक जी कारवाई आहे, ह्या अत्याचार कारवाईच्या विरुद्ध सर्व जनसमुदाय आज रस्त्यावर उतरलं आहे. खरं म्हणजे अनधिकृत बांधकामाच्या विरुद्ध खूप आहेत. मी अनधिकृत बांधकामाच्या विरुद्ध आहेत, पण माझा बांधकामाचा राहणार आहे आणि त्याच्यामधला मग तुम्ही प्लीन असताना का ना तोडत. आज लोकांनी इथे गरीब लोकांनी पैसे भरल्यात, पैसे भरल्यानंतर तुम्ही जर त्यांच्याकडनं जर तोडून घेता तर हे गरिबावर अन्याय आहे. आणि या अन्यायाविरुद्ध जर मला या रफिकभाईशी मी बोललेलो आहे, जर या रहिवाशांनी जर मला कोणी लीगल पेपर जर असेल तर यांच्याबद्दल मी कोर्टात जाईन. कारण कोर्टाला एक बाजू झाली, कोर्टाने प्रशासनाची बाजू केली, रहिवाशांची बाजू आत्तापर्यंत कोर्टात गेलेली नाही आहे. ती कोर्टाची बाजू जर आपल्या ही जी टीम आहे या टीमशी बोलून जर त्यांना योग्य वाटलं तर आम्ही कोर्टात मी स्वतः पुढाकार घेऊन जाणार आहे. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.